तर नमस्कार शेतकरी भावांनो, हे बघा आपण मका पेरणी केली होती 5 जून 2026 रोजी। ही मका पेरणी केली आहे ठेंगोड्या गावात लांडगेबेट शिवार। ही मका पेरणी बघू शकता आपण कशा पद्धतीने झालेली आहे। ही बघा, ही 8.5 ते 9 इंच या अंतरावर आपण मका पेरणी केली होती आणि मका पेरणी 14 दिवसाची झाली आहे आणि मका पेरणी पण खूप उत्कृष्ट झाली आहे। शेतकरी पण खुश आहे आपला संपूर्णपणे। जेव्हा आपण एखाद्या वेळेस 2 दाणे पडून जातात एवढं पण लक्षात असू द्या। काही वेळेस काय होतं अंतर सुटून जातं, तर कोरडा मका पेरण्याकडे काय होतं, खोल जर नांगर गेला तर इथं मका उगला नाही। बघा आपण बघू शकता, जास्त खोलीन चालू नका, 3.5 ते 4 इंच लेन्सवर चालवा आणि मका पण सारखा उगला आहे। बघा आपण सारखा मका उगल्यामुळं सर्व व्यवस्थित आणि 3.5 ते 4 एकर डेमो घेतला होता आपण 5 तारखेला। डेमो जेव्हा घेतला आपण मका पेरणीचं नवं मशीन लॉन्च केलं आहे प्रीमियम गोल्ड म्हणून 4 टायमध्ये 4 दाची मका बळी नांगर। फक्त खोलीन चालू नका एवढंच लक्षात असू द्या, कारण 3.5 ते 4 किलो एका एकराला आपण संपूर्ण बियाणं टाकतो। जास्त खोल चालवल्यामुळे मग मका पातळ दिसतो। आपण म्हणतो की मका पातळ झाला मित्रांनो, तो दाणा वरती आलाच नाही खोली आल्यामुळं, कुर्ती लागून गेली त्याला। हे बघा सारखा मका पेरणी होती आणि अगदी उत्कृष्ट पद्धतीने मका पेरणी झालेली आहे। कुणालाही पेरणीनंतर लागत असेल तर जीत इंजिनिअरिंग वर्क ठेंगोडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना अवश्य भेट द्यावी। आणि हे मका पेरणी धरती ॲग्रो इंजिनिअरिंग राजकोट गुजरात यांच्याकडून आपण पेरणी यंत्र नवीन मध्ये बनवून घेतलं आहे 6 फूट पेटीमध्ये आणि मका पेरणी पण चांगली झालेली आहे। तुम्ही एक वेळ आमच्या कंपनीला भेट द्या मित्रांनो। धन्यवाद।